लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहूयात। लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली। नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं। त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1,500 रुपयांप्रमाणे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते। आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे। डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग करण्यात आलेत आणि आजपासून 1,500 रुपये मिळू लागलेत। लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आत्ताच मिळणार आहे, त्याची सुरुवात झाली। लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार। डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। जुलै ते नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 7,500 रुपये जमा झाले। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी मात्र वाट पाहावी लागेल। लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळण्यास आजपासून सुरुवात झाली आहे। याच हप्त्यासाठी वाट बघितली जात होती लाडक्या बहिणींकडून आणि आजपासून या हप्त्याला सुरुवात झाली। अधिक माहिती जाणून घेऊ, आमच्या प्रतिनिधी सीमा दाते सध्या संपर्कात आहेत। सीमा, आजपासून लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे, मात्र 2100 रुपये कधीपर्यंत मिळणार आहे? नक्कीच आपण पाहतोय निवडणुकांच्या आचारसंहितेच्या काळामध्ये लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता होता तो थांबवला होता, कारण आचारसंहिता होती। यामुळे मात्र आजपासून डिसेंबर महिन्याचा जो हप्ता असणाऱ्या लाडक्या बहिणीचा याला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये हा हप्ता त्याला सुरुवात झालेली आहे। पण महत्त्वाचं आहे तो म्हणजे ज्या पद्धतीनं निवडणुकांच्या काळामध्ये किंवा निवडणुकांनंतर सांगितलं होतं सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी की 2100 रुपये हा हप्ता जो आहे तो होणार आहे, मात्र तो कधीपर्यंत होणार आहे हे सांगितलं नव्हतं आणि त्यामुळे अजूनही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या 2100 रुपये हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे। पण तुर्तास जर आपण बघितलं तर आतापर्यंत जसे 1,500 रुपयाचा हप्ता दिला होता त्याच हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे। तन्मय, नक्कीच धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग करण्यात आलेत। लाडक्या बहिणींसाठी ही आजची सगळ्यात मोठी आणि गुड न्यूज ठरलेली आहे, कारण आजपासून हप्ता मिळण्यास सुरुवात झाला आहे। तुमच्या लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले असतील, त्यामुळे डिसेंबरचा हा हप्ता तुमच्या बँक खात्यात आलेला असणार आहे। 2100 रुपयांसाठी मात्र वाट पाहावी लागेल। त्यामुळे संक्रांती आधीच लाडक्या बहिणींचा नववर्ष जे येणार आहे ते गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे। आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे। डिसेंबर हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग करण्यात आले। याआधी निवडणुका होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर आधीच 7,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता त्यानंतर डिसेंबरचा हप्ता देखील आजपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे। पुढच्या बातमीकडे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक बंगला दिला असला तरी त्यांना तो नको असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। गेल्या 20 ते 25 वर्षांपासून रामटेक बंगला ज्याच्याकडे गेला तो मंत्री एकतर वादात तरी सापडला, नाहीतर त्याचं मंत्रीपदही गेलं। त्यामुळे हा बंगला घेण्यात आता मंत्र्यांना रस नाही। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हा बंगला नको असल्याचं कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रामटेक बंगल्याचा वादग्रस्त इतिहास काय समजून घेऊ, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊ। रामटेक बंगला का नकोसा? दीपक केसरकर 2022 मध्ये शालेय शिक्षण मंत्री केसरकरांना रामटेक बंगला। 2024च्या महायुती सरकारमध्ये केसरकरांना मंत्रिपद नाही। छगन भुजबळ 2019 मध्ये मबिया सरकारमध्ये छगन भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असताना छगन भुजबळांचं रामटेकमध्ये वास्तव्य। मबिया सरकार 2.5 वर्षात कोसळलं। महायुती सरकारमध्ये मंत्रिपद नाही। एकनाथ खडसे 2014 मध्ये युती सरकारमध्ये एकनाथ खडसेंकडे रामटेक बंगला। खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप, खडसेंना सोडावं लागलं मंत्रिपद गेल्यानंतर खडसे राजकारणाच्या मुख्य फळीतूनच बाजूला। छगन भुजबळ
1999 मध्ये आघाडी सरकारमध्ये भुजबळ उपमुख्यमंत्री. तेलगी प्रकरण आणि स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळ अडचणीत. भुजबळांना द्यावा लागला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा. तेलगी घोटाळ्यातून सुटले, त्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जेलबारी. आणि बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. एकीकडे नाताळ सण तर दुसरीकडे लग्नसराईमुळे राज्यासह तेलंगणा, कर्नाटकसह राज्यभरातून भाविक दाखल होत आहेत. कोल्हापुरात राज्यभरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अंबाबाई मंदिर परिसरही भाविकांनी फुलून गेलाय. पहाटेपासूनच पर्यटक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. सलग सुट्ट्यांमुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात, त्यामुळे दर्शनासाठी 4 ते 5 तास लागत आहेत. पंढरपुरात भाविकांनी आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. गर्दी वाढल्यानं पंढरपुरातील मठ, मंदिरं आणि हॉटेल हाऊसफुल झाली आहेत. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. नाताळ आणि 31च्या सुट्ट्यानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक अक्कलकोट नगरीत दाखल झाले. महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून देखील भाविक आले. साई दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. पुढील 8 ते 10 दिवस शिर्डीत भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार आहे. प्रत्येक वर्षी नाताळ सुट्टी आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं लाखो भाविक साई दर्शनासाठी हजेरी लावतात. रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात दररोज 15,000पेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येत आहेत. मुंबई, पुणे तसंच पश्चिम महाराष्ट्रातूनही पर्यटक कोकणात दाखल झालेत. गणपतीपुळेमुळे संस्थांकडून भाविकांसाठी योग्य नियोजनासह सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ इथं पर्यटकांनी गर्दी केली. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह गुजरातचे पर्यटक तोरणमाळमध्ये दाखल झाले. पर्यटक यशवंत तलावात बोटिंग सफारीचा आनंद घेत आहेत. सिंधुदुर्गमधील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटक गर्दी करू लागलेत. मालवण किल्ला पाहण्याकडे पर्यटकांचा कल दिसतो. तसंच राज्यातील शाळांच्या सहली सुरू झाल्या आहेत. या सहली देखील समुद्रकिनारी भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत. नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत आहेत. सिंधुदुर्गापासून रायगडपर्यंत समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेलेत. गणपतीपुळ्यातही मुंबई, पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं पर्यटक गर्दी करतायत. नववर्षाच्या स्वागतासाठी बदलापूर वांगणीतील फार्म हाऊस रिसॉर्ट 7 दिवस आधीच हाऊसफुल झाली आहेत. तर पर्यटकांना 31चा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी आयोजकांनीही कंबर कसली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, डीजे, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजीसह खवय्यांसाठी स्पेशल मेन्यू असा बेत आखण्यात आलाय. नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ताडोबा जंगल सफारीच्या बुकिंग फुल झाले. तसंच प्रमुख सफारी गेटच्या आजूबाजूचे सर्व रिसॉर्ट्स फुल असून त्याचे दरही वधारलेत. पालकांच्या लेखी परवानगीशिवाय शाळांना कोणत्याही विद्यार्थ्याला सांताक्लॉज बनवता येणार नाही. बालहक्क आयोगानंच तसे आदेश दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवल्यावर कोणताही वाद झाल्यास शाळेवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सर्वत्र ख्रिसमसची धूम पाहायला मिळतेय. धुळ्यातील देवपूर येथील चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. विद्युत रोषणाईला बघण्यासाठी नागरिक गर्दी करतायत. ख्रिसमस निमित्तानं मनमाडच्या ब्रिटिशकालीन चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आल्याचं दिसतंय. संत बार्नबा चर्च व्यतिरिक्त अन्य चर्च विद्युत रोषणाईनं उजळून निघाली आहे. वर्ध्याच्या पडेगावमध्ये श्री संत वसंत बाबांच्या दत्तपंचमी निमित्त 3 दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आहे. या 3 दिवसात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. उत्सवानिमित्त गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त 11 ते 13 जानेवारी असे 3 दिवस भव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 11 जानेवारी रोजी दुपारी 12:20 रामलल्ला यांचा अभिषेक आणि भव्य आरती केली जाणार आहे. तर राम मंदिर परिसरात यज्ञ मंडप टाकला जाणार आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकानं बळकावलेला फ्लॅट ईडीनं आता सील केलाय. एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून या फ्लॅटवर कब्जा केला होता. त्यानं व्यावसायिकाला धमकावून 90 लाख रुपये खंडणी उकळली होती. इक्बाल कासकर विरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मोबाईल रिचार्जसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार नाहीत, कारण 10 रुपयांपासून टॉपअप प्लॅन उपलब्ध होणार असून कॉलिंग आणि SMS साठीही वेगळा स्पेशल प्लॅन मिळणार आहे. मोबाईल कंपन्यांच्या मनमालीला चाप लावत ट्रायनं नवे नियम जारी केलेत. यामुळे 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. अमित शहांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. नांदेडमध्ये काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागावी, राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्यात गुंडाराज वाढल्याचा आरोप करत चंद्रपुरात काँग्रेसनं निषेध मोर्चाचं आयोजन केलंय. अमित शहांनी संसदेमध्ये जाहीर माफी मागून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे. तसंच सूर्यवंशी आणि देशमुख हत्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. शिवस्मारकासाठी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं मुंबईत आंदोलन केलंय. यावेळी मुंबई पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं, मात्र आंदोलकांना घेऊन जाणारी गाडी बंद पडली. अखेर आंदोलकांनीच या गाडीला धक्का मारलाय. अमरावतीच्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलंय. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आल्यानं स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. परिणामी नागरिकांनी आक्रमक होत रेल्वे लाईनसमोर रास्ता रोको आंदोलन केलंय. जालना पालिका प्रशासनानं प्लास्टिकचा साठा करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. दुकानदार आणि आस्थापना चालकांवर केलेल्या कारवाईत 650 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलंय. शहरातील सर्व दुकानदार, आस्थापना तसंच नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये, अन्यथा कडक कारवाई करू असा इशारा पालिकेनं दिलाय. आनंदाच्या शिध्यात हरभरा डाळ नसल्यानं शिधापत्रिकाधारक नाराज झाले. डाळ खराब झाल्यानं त्याचं वाटप न करण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतल्याचं नागरिक सांगतात. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील ते दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. शिमल्यात हंगामातली दुसरी बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक सध्या आनंदित आहे. वर्ल्ड कप 2025 मध्ये 3 मराठी खेळाडूंना संधी मिळाली. BCCIच्या महिला निवड समितीनं वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा अंडर-19 संघ जाहीर केलाय. 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान ही स्पर्धा मलेशियामध्ये पार पडेल. भारताच्या या संघात उपकर्णधार सानिका चाळके, भाविका अहिरे आणि ईश्वरी अवसारे या 3 मराठी मुलींचा समावेश आहे. मंत्रिपद मिळताच अनेक मंत्री ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतलंय. पैसे घेऊन बदल्या होऊ देणार नाही असा इशारा बावनकुळेंनी दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थ तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार हाती घेतलाय. पदभार स्वीकारल्यानंतर अजित पवारांच्या कामाचा धडाका पाहायला मिळाला. अजित पवारांनी दोन्ही खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली, कामकाजाचा आढावा घेतला. अजित पवारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेशात गेल्याचं कळतंय. काल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती. त्यावेळी पुढच्या 7 ते 8 दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे. त्यामुळे ते परदेश दौऱ्यावरून आल्यानंतरच भूमिका स्पष्ट करतील. महायुती सरकारला 237 आमदारांचं स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आमदार रुसला, फुगवा काढून समजूत काढावं असं काहीच करावं लागणार नाही असं अजित पवार म्हणाले. तसंच मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे त्यांचा रोख भुजबळांवर होता असं म्हटलं जातंय. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी नवी मुंबई पोलीस स्थानकाला रात्री उशिरा अचानकपणे भेट दिली. ड्रग्ज विरोधी कारवाया अधिक कडक करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी पोलिसांना केल्या. सोबतच महिला अत्याचार, सायबर गुन्हेगारी, गंभीर गुन्हे आणि पोलीस स्टेशनमध्ये चालू असलेल्या कार्यपद्धतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश कदमांनी दिले. शरद पवारांचे साथीदार अजित पवार गटात प्रवेश करतात. राजाभाऊ टांगसाळे, अनिल देशमुखांचे समर्थक दिलीप पनकुले, सेवा दलाचे अध्यक्ष जानबा म्हस्के, बजरंग सिंग परिहार, माजी आमदार दीनानाथ पडोळेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. अनेक जण प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचं समजतंय. माझ्या वडिलांना जसं मारलं तशी आरोपींना शिक्षा द्या अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिनं केली आहे. त्याचबरोबर आरोपींना शिक्षा देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी अशी भावनिक साथ तिनं घातली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. मागील काळात बीडचं पालकमंत्रीपद मंत्रिपद भाड्यानं देण्यात आलं होतं असा घणाघात धस यांनी केलाय. काय होतास तू, काय झालास तू असा टोलाही त्यांनी लगावला. खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं असा थेट सवाल संजय राऊत मुख्यमंत्री फडणवीसांवर विचारलाय. खऱ्या आरोपींना पकडण्याची देवेंद्रजींमध्ये हिंमत आहे का असंही त्यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रात फिरताना महिला म्हणतात, मला भीती वाटते, माझ्याही मनात भीती आहे, असं विधान सुप्रिया सुळेंनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून केलंय. या घटनेतील दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल असा सवाल सुळेंनी उपस्थित केलाय. शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना अज्ञात व्यक्तींकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये एकच खळबळ माजली आहे. उद्या दुपारनंतर मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतील. कुणाचा बापही आला तरी देशमुखांच्या हत्येचं प्रकरण दाबू देणार नाही असं जरांगे म्हणाले. ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजमेर इथल्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्यासाठी चादर पाठवली आहे. 813व्या उरुसानिमित्त मातोश्रीवरून ही चादर रवाना करण्यात आली. खदीम सय्यद झिशान चिश्ती यांच्याकडे ही चादर सुपूर्द करण्यात आली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. यावेळी ऐन गर्दीत राम शिंदे आणि भाजपचे कार्यकर्ते देवीच्या दर्शनाला व्हीआयपी गेटमधून आल्यानं भाविक संतापले. त्यांनी आरडाओरड केली. अशात राम शिंदेंनी आपलं दर्शन आटोपतं घेत मंदिरातून बाहेर पडले. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी वाढदिवसानिमित्त यमाई मातेचं दर्शन घेतलंय. मनोभावाने देवीची आरतीही त्यांनी केली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुरंदरमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. पुण्याच्या ग्रामीण भागात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं मेंढरांसह पाळीव जनावरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. थंडीच्या हुडहुडीत मेंढरांना मृत्यूला सामोरं जावं लागतंय. नाशिकच्या येवला मनमाड परिसरात गेल्या 2 दिवसांपासून धुक्याची चादर पसरलेली दिसतेय. या वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला काही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. विदर्भात हिवाळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 26-27 डिसेंबरच्या दरम्यान पश्चिम विदर्भात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. तसंच बुलढाणा आणि वाशिम, अमरावती जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. महाराष्ट्रात पुढील 2 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. मुंबईतील हवामानात होणारे बदल आणि वाढणारं प्रदूषण हे हंगामी असून पुढील काही दिवस मुंबईत प्रदूषण असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख कुसाळीकरांनी व्यक्त केली. ढगाळ वातावरणाचा फटका हरभरा पिकाला बसण्याची आता शक्यता आहे. मागील 2 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे बहरलेल्या हरभरा पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे. निसर्गाच्या या लहरीपणानं शेतकरी चिंतेत आहे. नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. 2 दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाल्यानं पिकांना फटका बसतोय. हरभरा, गहू, कांदा, मका आणि ज्वारी या पिकावर अळींचा प्रादुर्भाव वाढल्यानं फवारणीचा खर्च वाढलाय. वातावरणातील अचानक बदलामुळे तुरीच्या पिकांवर अज्ञात रोगाचं संकट आलंय. बहरलेले तुरीचे पीक करपायला लागलं असून यामुळे शेतकरी संकटात येण्याची शक्यता आहे. पिकावर शेंगा येण्यापूर्वीच पिकं वाळत आहेत. सीसीआयनं यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 3 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर कमी झालेत. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्रावरच कापूस विक्रीसाठी आणतोय. जालना जिल्ह्यातील सीसीआयच्या 8 केंद्रांवर जवळपास 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. भाववाढीच्या अपेक्षेनं अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विक्रीसाठी आणलेला नाही. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवल्याचं चित्र पाहायला मिळतंय. लाल कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचे दर गेल्या 10 ते 12 दिवसांपासून 1,000 रुपयांनी घसरलेत. खर्चाचे पैसेही निघत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. सरकारनं 20% आयात शुल्क हटवावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. आणि आता बातमी तुम्हाला सावध करणारी आहे. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग जर करत असाल तर सावध व्हा, कारण वर्ध्यात ऑनलाईन शॉपिंग करणं महिलेला चांगलंच महागात पडलंय. 900 रुपयांचा ड्रेस खरेदी करताना महिलेला तब्बल लाखांचा फटका बसलाय. काय घडलं नेमकं पाहूया. 900 रुपयांचा ड्रेस 1 लाखाला पडला. ऑनलाईन शॉपिंगमुळे महिलेला गंडा. बँक अकाउंट मधील लाखभर रुपये गायब. सायबर गुन्ह्यांची संख्या मोठी वाढली आहे.
2024 या वर्षात सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेलेत. केवळ मुंबईत 11 महिन्यात 55,000 तक्रारी दाखल झाल्यात. ऑनलाईन शॉपिंग साईटची संख्या वाढली आहे. तुम्ही पण डिस्काउंटला भुलून ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान. आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी वर्ध्यातली ही घटना पहा. म्हसाळा इथं राहणाऱ्या राखी विठ्ठल रघाटाटे यांनी एका ऑनलाईन साईटवरून 997 रुपयांचा ड्रेस खरेदी केला होता. मात्र तो ड्रेस त्यांना आवडला नसल्यानं त्यांनी तो परत केला. त्यासाठी त्यांनी कस्टमर केअर क्रमांकावर कॉल केला. तिथूनच त्यांच्या फसवणुकीला सुरुवात झाली. तर त्या ॲमेझॉनवर गेले असता कस्टमर केअरचा नंबर घेतला असता त्यांनी. ते एक नंबर दिला आणि व्हॉट्सअपवर जायला सांगितलं. व्हॉट्सअपवर गेले असता त्यांनी APK फाईल डाउनलोड करायला सांगितली. त्यानंतर मी ती डाउनलोड केली आणि डाउनलोड केल्यानंतर 85 माझ्या HDFC बँकेच्या खात्यामधून आधी 85,000 आणि लगेच 15,000 अशी एकूण 1 लाख रक्कम ही माझ्या HDFCच्या अकाउंटमधून डेबिट झाली. ऑनलाईन फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या महिलेनं सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्याल ते देखील पाहूयात. सुरक्षित वेबसाईटवरून खरेदी करा. वेबसाईटवर कधीही तुमचं पेमेंट किंवा डिटेल्स सेव्ह करू नका. वस्तूवरील गॅरंटी आणि वॉरंटी नक्की पहा. वस्तू रिफंडचे नियम तपासून घ्या. कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करताना सतर्क रहा. कस्टमर केअरचा अधिकृत नंबर असल्याची खात्री करा. बँकेचे डिटेल्स, OTP, पिन, पासवर्ड शेअर करू नका. वर्षभर कोणत्या तरी निमित्तानं शॉपिंग साईटवर आकर्षित योजना असतात. ब्रँडेड वस्तू कमी दरात मिळत असल्यामुळं ग्राहकांना भुरळ पडते. मात्र हा मोह तुम्हालाही महागात पडू शकतो. त्यामुळे सगळी काळजी घेऊनच ऑनलाईन खरेदी करा किंवा थेट दुकानात जाऊन निर्धास्तपणे खरेदीचा आनंद लुटा. चेतन व्यास, साम TV न्यूज, वर्धा.